आजच्या 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींचं प्रथमतः मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शैक्षणिक कार्यास लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो। आणि तुमचा सत्कार करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर आमचे बंधू प्रतापसिंहजी चव्हाणसाहेब तसंच सर्वात PhD पदवी प्रदान केलेले विभागपाजी कोळी साहेब, आमचे पॉलिटेक्निक सर सोनवणे सर, अक्कलकोट पॉलिटेक्निक सर सोनवणे सर, अप्पासाहेब विपर्गे, आमचे बंधुराज जानूभाई जमादार, आमचे बालमित्र उज्ज्वली दीक्षित, अंबणाजी कोळी, तसेच जे कायम कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात, प्रास्ताविक त्यांच्याशिवाय कार्यक्रम जे उजव होत नाही आणि सुधारित होत नाही असले आमचे वसंतपुरे सर, हनुमंत कोळे, आमचे युवा नेते रवी कोळे आणि इथं उत्तीर्ण झालेल्या मुलामुलीसोबत आलेले त्यांचे आई वडील यांचं सुद्धा मी इथं अभिनंदन करतो। का तर तुम्ही जे कष्ट घेतला त्या कष्टामुळेच आज यांना इथं मानाचा फेटा बांधला गेलेला आहे। म्हणून सगळ्यांनी उपस्थित मान्यवरांनी विनंती आहे, उपस्थित असलेल्या मुला मुलींच्या पाल्यासाठी एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवाव्या। आमच्या संघटनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या वतीने आम्ही कायम काही ना काही कार्यक्रम घेत असतो। याच्या मागचं हेतू एकच असतंय की समाजमध्ये जिवंतपणा राहिला पाहिजे आणि काय तर शिकलं पाहिजे। आपल्या माध्यमातून आणि माझे वरिष्ठ असतील, इथं व्यासपीठ बसलेले मान्यवर असतील, यांच्या माध्यमातून मी कार्यक्रम काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो। आत्ताच वसंतपुरे सरांनी सांगितलं, परवाच गेल्या महिन्यात 3 कोटी 1 मूर्ती श्रीरामाच्या अक्कलकोटमध्ये मोठं कार्यक्रम झाला आणि हे काय पहिल्यांदा नाही, आमचे 20 वर्ष हे सत्कार करायचं। म्हणून प्रत्येक वेळेला आणि तसं म्हटलं तर आजचं कार्य समोरच होतं, पण काही जाई 2 जाई मयत झाल्यामुळे कमीत कमी 35-38 पोरं आलेली, 2 जाई मयत झाले, तिथून लोक पोरं येणार होते आणि हे पूर्ण योजना होतं कालच केलंय, कालच सर्टिफिकेट केलंय, कालच सगळं सही अक्कलकोटनं त्यांचे सगळे अध्यक्ष सचिव सह्या एका दिवसात केलंय सगळे। म्हणून जेवढे जण आपण उपस्थित आहात, आपल्याचं खरं 12वीवाल्यानं काही तर बोललं पाहिजे होतं, भरपूर म्हणजे मार्क सुद्धा घेतलेले आहेत। का तर 10वी आलेला तुम्ही पण लेक्चर दिल्याबद्दल झालं, तुम्हाला दोघांना सुद्धा लेक्चर आपले पदवी प्रदान केलेले आहेतच, PhD केलेले ते त्यांच्या माध्यमातून अभ्यास तुम्ही तसं काय करा तुम्ही सांगतीलच। यापुढे सामाजिक दृष्टिकोनातून कोणतेही कार्यक्रम असताना जेव्हा तुमचा सत्कार होतो तसं असतं, एखाद्याच्या पाटीलच्या किंवा श्रीमंताच्या घरात आपली आई वडील काम करत असतात शेतात किंवा घरी, तुमच्या मुलावर जर मोठ्या प्रमाणात मार्क पडले, त्या मोठ्या लोकांची मानसिकता नसते की तुमचा सत्कार करायला पाहिजे। त्या माणसाला एवढं पाहिजे असतं की फक्त वाहवा गावात माझेच व्हायला पाहिजे, माझ्या मुलाचंच व्हायला पाहिजे। म्हणून आम्ही जे दृष्टिकोन 20 वर्ष झालं फक्त आणि फक्त गोरगरीब लोकांच्या मुला मुलींचा सत्कार करत असतो। बहुजन वैध गोरगरीब यांचाच आपण कार्यक्रम घेत आहे। त्याच्या व्यक्तीने दिवाळीला कुटुंबाला प्रवाटप करताय, त्याच्यात सुद्धा गोरगरीब लोकांचं असतील आणि आमच्या कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रमामध्ये येणाऱ्या लोकांना जात नाही, इथं फक्त माणूस म्हणून कार्यक्रम घेतला जातो आणि माणूस म्हणून कार्यक्रम घेतल्याने माणूसपणा जिवंत राहिला पाहिजे या उद्देशातून आम्ही कार्यक्रम घेत असतो। जसं प्रत्येक वेळेला आमच्या आता 30-35 वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही कार्यक्रम घेत असतो, तुम्ही सर्वजण उपस्थित राहून, आम्ही नेते नाही पण तुम्ही जो सर्वजण उपस्थित असता, सत्कार स्वीकारणारे सुद्धा आमचे